अरे बघितला वय, माझा साधाच बेल्ट आहे. 200-400 रुपयाचा आहे फक्त. पण ते पार्लमेंटमध्ये एक गांडूळ उभं राहिलं होतं बघा. ते गांडूळ उभं राहिलं की त्याच्या लक्षात आलं, त्याच्या गोट्या कपाळात गेल्या आणि ते लगेच बसला, असं गुंडी लावत होता. मग त्याने बेल्ट घातला होता एलवीचा. काय एलवीचा बेल्ट घातला होता. आणि तो एलवीचा बेल्ट कशापासून बनतो? गायच्या बछड्याच्या कातड्यापासून. मग हे गांडूळच जेव्हा बाहेर, म्हणजे मनामध्ये गाय माता ठेवतं आणि बाहेर गायीपासून बनवलेलाच बेल्ट घालतं, म्हणजे हे किती दोघले येतं. आता हे मोठी लोक आहेत, यांनी महागाच्या गोष्टी घालणं, हे बिझनेसमॅन आहेत, हे पैसे कमवतात आणि आपल्या भारतातील सगळे नेते श्रीमंतच आहेत. त्यामुळे यांनी महागड्या गोष्टी घालणं याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे. पण प्रॉब्लेम तेव्हा येतो जेव्हा हे लोकांना देश के गद्दार म्हणतात. ही गांडुळं, हे भिकारचोट गांडुळं, खरं हे भिकारचोट आहेत. हे दाखवतात गाईला गोंजारलेलं, गाईला खाऊ घातलेलं, गाय माता म्हणून मनामध्ये सन्मान ठेवलेला. पण जेव्हा कमरेला घालायची वेळ येते तेव्हा हे एलवीचा बेल्ट घालतात. आणि जिथं स्पष्ट लिहिलेलं आहे कशापासून बनलंय, गाईच्या लेदरपासून. हे मग आता मला एक गोष्ट सांगा, हे गांडूळ, हे ठाकूर गांडूळ, हे भिकारचोट बाहेर येऊन बोंबलत असतं स्वदेशी स्वदेशी, आणि हो स्वतःच विदेशी बेल्ट घालतो, विदेशी गोष्टी वापरतो. बरं ठीक आहे, ते बी जाऊ द्या. पण दलिंदरा, तुझ्या मनामध्ये एवढा गाई मातेबद्दल सन्मान आहे, मग तुझ्या कमरेला गायीपासून बनवलेला बेल्ट कसा काय? त्याच्या बरोबर लक्षात आलं की त्यांनी लगेच गुंडी लावली आणि खाली बसलं. नारा लावायला गेलं होतं पण आलं ना, गेल्या गोट्या कपाळात. हे भिकारचोट दलिंदरा आहेत. यांच्या मनामध्ये ना हिंदू धर्माबद्दल सन्मान आहे, ना गाई मातेबद्दल सन्मान आहे. यांच्या डोक्यामध्ये फक्त एकच गोष्ट आहे, ती म्हणजे सत्ता. त्या सत्तेसाठी लोकांना भावनिक करणं. पण यांनी दाखवलेलं हे दुतोंडी रूप सगळ्या भारताने पाहिलं आणि भारताच्या मनामध्ये एकच शंका उपस्थित झाली, ती म्हणजे हे दलिंदर गाई मातेबद्दल एवढं बोलत असतात पण वागत असताना एवढं छिचोरेपणा का करतात, हे समजायला मार्ग नाही आहे. या एलवीच्या बेल्टने या मोदी आणि भाजप सरकारच्या तोंडावरती जो बुरखा लावलेला आहे तो अक्षरशः फाडण्याचं काम केलंय. यांच्या मनामध्ये कोणताही गायीबद्दल सन्मान नाही आहे. यांच्या मनामध्ये फक्त राजकारणासाठी गायींचा वापर आहे आणि स्वतःच्या आईसाठी कमरेला गायीपासून बनवलेलाच बेल्ट आहे. ठाकूरजी, गोट्या कपाळात गेल्या.